सातारा ऐतिहासिक घटनांचा अजिंक्य साक्षीदार. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी. तर निसर्गानं आपल्या हातचं काहीही न राखता भरभरून दिलेलं निसर्गाचं वरदान. सातारा आज जगाच्या पटलावरती चमकतो आहे ते आणखी एका कारणामुळं. कास पठार वर्ल्ड हेरिटेज. दरवर्षी लाखो पर्यटकांचा ओढा या जिल्ह्याच्या दिशेने येतोय. कास इतकंच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो तापोळा. जणू महाराष्ट्रातील छोटंसं काश्मीरच. हिरवीगार नैसर्गिकता, स्वच्छ सुंदर आणि थंड असं वातावरण, मनाला सुखद आनंदाचा स्पर्श देणारं इथलं निळशार पाणी, कर्णमधूर वाटणारा निसर्गातील पक्ष्यांचा किलबिलाट, सारं काही नैसर्गिक. तापोळा खरं तर कोयनेच्या काठी वसलेलं महाबळेश्वर तालुक्यातील एक छोटंसं गाव. मात्र महाबळेश्वरच्या बरोबरीनं आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करणारं आणि स्वकर्तृत्वानं झळकणारं हे स्वाभिमानी तापोळा गाव. आणि याच स्वाभिमानी मातीचा गुणधर्म अंगी बाळगून आणि नेहमीच प्रवाहाच्या विरोधात मात्र उरात प्रचंड आत्मविश्वास साठवून खडतर प्रवासात इच्छित ध्येयाच्या वाटेवर चालणारे हे तरुण. तापोळा 4 ते 5 महिने जोराचा पाऊस, 2-3 महिने प्रचंड धुकं, इतर दिवस पाणी असूनही त्यावर हक्क नाही. त्यामुळं शेती करणं संपुष्टात आलं. रोजगाराची आशा वाटणारं महाबळेश्वर आणि परिसर मात्र इको झोन आणि टायगर झोनमुळं रोजगाराची आणि विकासाची आशाही संपली. आपल्या वडिलोपार्जित जमिनी कवडी मोलानं विकून अनेकांनी मोठमोठ्या शहराच्या वाटा धरल्या. हळूहळू गाव ओस पडू लागला. अंधाराच्या उदरात मात्र एक मिणमिणता काजवा संपून गेला. काही नसण्याचं दुःख करत बसण्यापेक्षा काही असण्याचं आणि त्याचाच महिमा सांगण्याचं तंत्र या 6 युवकांना गवसलं. आणि मीटिंग, प्लॅनिंग, चर्चा, सल्ले, मार्गदर्शन या साऱ्या सोपस्कारानंतर जन्म झाला तापोळा इको ॲग्रो टुरिझम या संस्थेचा. भारत देशातील पहिली कृषी पर्यटन कंपनी. नमस्कार, मी गणेश उत्तेकर, चेअरमन तापोला ॲग्रो टुरिझम प्रोड्युसर कंपनी. मला खूप आनंद होत आहे की आपल्याला सगळ्यांना या प्रोजेक्टबद्दल सांगताना. खास करून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपल्या परिवाराचं, आपल्या मित्रांचं एकदा तरी येऊन या पर्यटन केंद्राला भेट दिली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. कारण या पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण व शहरी भागाचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. शहरी भागातील पर्यटकाला ग्रामीण भागातील असणाऱ्या निसर्गाची आवड जोपासण्याकरता जी काही मार्गदर्शक भूमिका घेण्याच्या बाबतीमध्ये आमच्या कंपनीने जे काही काम केलेलं आहे, खऱ्या अर्थानं या उपक्रमामुळं या परिसरामध्ये अनेक कुटुंबांमध्ये अर्थार्जन सुरू झालेलं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आमच्यासुद्धा आणि माझ्या घरच्या वैयक्तिक सोबत माझ्या असणारे सर्व डायरेक्टर, सर्व सभासद, हे कंपनीचे जे काही माझा परिवार आहे यासाठी खऱ्या अर्थानं चांगलं काम आपल्या सगळ्यांसमोर दिसतं आहे. मला खूप आनंद होत आहे आपल्याला सगळ्यांना सांगताना की हे पर्यटन केंद्र हे इतर पर्यटन केंद्रापेक्षा फारसं वेगळं आहे. आणि त्याचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हे केवळ निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. खऱ्या अर्थानं निसर्ग, खऱ्या अर्थानं पाणी, खऱ्या अर्थानं डोंगरदऱ्या याच्यामध्ये असणारं हे निसर्ग पर्यटन आपणाला निश्चितच स्वरूपामध्ये सुखदायी, आरामदायी आणि आरोग्यदायी असं असेल. परिसर हिरवागार असल्यानं या भागात पर्यटकांची गर्दी होऊ लागली.
मग सुरुवातीला संस्थेच्या माध्यमातून कोयना धरणाच्या पाण्यात बोटिंग सुरू केलं गेलं. आल्हाददायक वातावरणामुळं लोक इथं नौका विहारासाठी येऊ लागले. हळूहळू पर्यटकांची वर्दळ येथे वाढू लागली. रोजचा रोजगार सुरू झाला. मात्र रोजच्या रोजगारांपुरतं मर्यादित न राहता या संस्थेला व्यापक आणि पर्यटकांची गरज लक्षात घेता आधुनिक होण्याची गरज वाटू लागली. पर्यटकांच्या मधून या नैसर्गिक वातावरणात राहण्याची इच्छा प्रकट होऊ लागली. मात्र शासनाच्या नियमानुसार कोणतंही बांधकाम करण्यास मनाई असल्यानं पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. परिणामी या गोष्टीचा परिणाम पुन्हा एकदा या व्यवसायावरती होऊ लागला. आता सुवर्ण मध्य काढणं गरजेचं होतं आणि एक कल्पक आणि पर्यावरणपूरक सुलभ आयडिया डोक्यात आली. या तरुणांनी एकत्र येऊन स्वतःच्या नावे वैयक्तिक कर्ज काढून पैसे गोळा केले. त्यातून काही मोबाईल तंबू विकत घेतले आणि कृषी पर्यटन पुन्हा एकदा आधुनिक होऊन सुरू झाले. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून संस्थेची जाहिरात केली गेली आणि त्याच वर्षी सुमारे 70 पर्यटकांनी खाण्या पिण्या फिरण्यासह मुक्कामाचा आनंद त्या तंबूत घेतला. अरबस्थानातील तो उंट मालकाच्या तंबूत शिरतो आणि मालकाचा संसार उघडा पाडतो. मात्र या तंबूत शिरणाऱ्या या देशी परदेशी पर्यटकांनी या तरुणांचाच नव्हे तर या गावाचा संसारही सावरलाय. आणि तेवढ्याच मायेनं या तरुणांनीही त्यांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून योग्य मोबदल्यावरती साऱ्या सुखसुविधा पुरवल्या आहेत. तापोळा ॲग्रो टुरिझम प्रोड्युसर कंपनी ही या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना कोयनेच्या खोऱ्यातील भौगोलिक व नैसर्गिक माहिती देण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आलेला आहे. या टुरिझम कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेल्या सर्व पर्यटकांना पोहण्याचा आनंद हा लाईफ जॅकेटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न मी करत असतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना रात्रीच्या वेळीस शेकोटी जंगलामध्ये नेऊन जंगलाची माहिती, त्याचप्रमाणे बोटिंग, कायाकिंग आणि प्रामुख्याने इथं जे स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं त्या स्ट्रॉबेरीच्या शेतीबद्दल लोकांना संपूर्णपणे खोलवर जाऊन त्याची माहिती दिली जाते. आणि या टुरिझमच्या माध्यमातून या ठिकाणी असलेल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 20 कुटुंबांना आत्ता रोजगार निर्माण झालेला आहे. शहराकडे न जाता ग्रामीण भागामध्येच आपला रोजगार कसा वाढवला जाईल आणि प्रत्येकाचा आर्थिक विकास कशा पद्धतीनं चांगला होईल याचं एक चांगलं उदाहरण म्हणून हे कृषी पर्यटन आहे आणि एक उत्तम प्रकारचं कृषी पर्यटन म्हणून हे ओळखलं जाईल. तापोळा इको ॲग्रो टुरिझम संस्थेमध्ये पर्यटकांना जेवण, नाश्ता, राहण्याच्या सोयीसाठी 700 ते 1200 रुपयांची आकारणी करण्यात येते. यात नौका विहार, 2 वेळचं ताजं जेवण. नमस्कार, मी दीपक शिंदे, तापोळा ॲग्रो टुरिझमचा डायरेक्टर. आम्ही इथे येणाऱ्या लोकांना घरगुती पद्धतीचे जेवण, व्हेज नॉनव्हेज इथल्या लोकल पद्धतीने करून देतो. कोयना परिसरातील काही पॉइंट फिरवून दाखवले जातात. आता तर आणखी ॲडव्हान्स पद्धतीने राहण्यासाठी तंबू केले गेले आहेत. अगदी वॉशबेसिनसह
कमोड स्वच्छतागृहही या तंबूमध्येच उपलब्ध करून दिली आहेत. काळानुरूप आणि तरीही निसर्गाला पूरक अशा गोष्टी सुखसुविधांच्या रूपात आपणासमोर सादर आहेत. इको ॲग्रो टुरिझम या संस्थेमध्ये मुक्कामाला यायचा तुमचा जर विचार असेल तर संस्थेच्या साध्या सोप्या इंटरनेट वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि राहण्या खाण्या फिरण्यासह मुक्कामाची मजा अनुभवू शकता. तो तापोला एग्रो टूरिज्म जो जगह है ये मुंबई से लगभग 350 किलोमीटर दूर है और छुट्टियों के लिए बहुत प्यारा जगह है. यहाँ का वातावरण, यहाँ का माहौल बहुत सुकून भरा है और मन को शांति देती है. मैं मुंबई मुसाफिर का क्रू हूँ और हम एक बाइकिंग क्लब है. हम यहाँ पर घूमने आए हैं. आसपास हर वीकेंड हम घूमने जाते हैं. तो हम इस बार तापोला जो डेवलप हो रहा है, तो ये तापोला एग्रो टूरिज्म जो जगह है यहाँ पे हम घूमने आए हैं. ये इट इज़ राइट बिसाइड द लेक. ये लेक के बगल में ही है. आप फिशिंग करने जा सकते हो. जैसे मैं अभी जा रहा हूँ, मैं अभी कायाकिंग करने जा रहा हूँ. यहाँ पे आप बहुत प्यारा एक्सपीरियंस ले सकते हो. इट इज़ नेचर ॲट इट्स बेस्ट. आणि इथला एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. आणि जी पाण्याची भीती होती ती लाईफ जॅकेटमुळे गेलेली आमची. आणि ते किकिंग केलं त्याच्याबद्दल खूप चांगला अनुभव होता माझा. तर सगळ्यांनी इथे येऊन व्हिजिट करावं असं मला वाटतं. हां, इथले टेंट आणि इथली सर्व्हिस एकदम म्हणजे खूप म्हणजे आपुलकीची माणसं आणि खूप ह्याच्यानी सर्व्हिस देतात आपल्याला, की असं वेगळं आलं पहिल्यांदा आलं असं वाटतच नाही आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटलं इथे आल्यावर. खाण्यासाठी चोखंदळ पर्यटकांना येथील पदार्थांच्या चवीची भुरळ पडल्या वाचून राहत नाही. कारण ताजं, स्वच्छ आणि अगदी आपल्या समोर बनवलं गेल्यामुळे जेवण आपल्या तब्येतीसाठी लाभदायकच, हो ना? चला, जेवणाचा आस्वाद घेतला, आता स्विमिंग करूया. कोयनेच्या या पात्रात पोहण्याची मजा काही औरच. पोहण्याचा आनंद घेत असताना तुम्ही फिशिंग, कयाकिंग कोयनेच्या पात्रात करू शकता. तापोळा फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना तापोळा केंद्रस्थानी आहे. तापोळ्याच्या आजूबाजूचा परिसरही पर्यटकांना फिरून पाहता येतो आणि पुन्हा मुक्कामी तापोळ्याला राहू शकता. आजूबाजूच्या परिसरामध्ये महाबळेश्वर, प्रतापगड, कास, बामणोली, वासोटा किल्ला हा परिसर आपण पाहू शकता. कायाकिंग हा आपल्या छंदाचा विषय. आपणास कायाकिंग विषयी आणि ट्रेकिंग विषयी योग्य ती जागा आणि मार्गदर्शन इथं मिळू शकतं. कृषी दर्शन या विभागात आपल्याला त्या त्या मोसमातील पिकांच्या शेतावरती प्रत्यक्ष नेण्यात येतं. यामध्ये स्ट्रॉबेरीचं शेत हे प्रमुख आकर्षण आहे. तंबूत राहण्याबरोबर रात्रीचा कॅम्प फायर ही एक वेगळीच अनुभूती. मीटिंग असेल तर कॉन्फरन्स हॉल अगदी भव्य दिव्य उपलब्ध आहे. या निसर्गाला 21व्या शतकामध्ये अगदी आपल्या जवळ आणण्याचं शिवधनुष्य नक्कीच या इको ॲग्रो टुरिझम संस्थेनं पेललंय. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. मात्र या प्रवासात जपलेली जिद्द, उरात साठवलेला प्रचंड आत्मविश्वास आणि प्रवासाच्या वाटेवरती भेटलेले हितचिंतक आणि प्रसंगी मदतीला धावून आलेले मित्र, यामध्ये नाबार्ड संस्थेच्या साळवेकरांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी दाखवलेला संस्थेवरचा विश्वास, या तरुणाईच्या कल्पनेला दिलेलं आर्थिक बळ, या आर्थिक बळाच्या जोरावर आणि जिद्दीच्या पंखांसोबतची उंच भरारी या जगाला दिपवून टाकणारी ठरणार आहे. या धकाधकीच्या जीवनात 4 भिंतींच्या फ्लॅटमधील 365 दिवसांपैकी कमीत कमी 5 दिवस स्वतःसाठी द्या आणि चला निसर्गाशी आपलं नातं घट्ट करायला.